नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा मागोवा. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शहराचा जुना आधीचा विकास आराखडा लादण्याचा प्रयत्न सरकारने केल्यास रस्त्यावर उतरून जनजागृती करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पुणे शहराच्या 2002 ते 2027च्या विकास आराखड्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनीही भाग घेतला. यावेळी भाजपचे आमदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, महापालिकेतील गटनेते अशोक येनपुरे, ज्येष्ठ नेते अनिल शिरोळे, अण्णा जोशी, योगेश गोगावले, माजी मंत्री दीपक कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते. कायद्याने विकास आराखडा रद्द होऊ शकत नाही, पण आराखड्यात योग्य ते बदल घडवून आणणे हाच पर्याय आहे. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रस्तावित आराखडा रद्द करण्याची मागणी केली. त्यामागे प्रश्नांची उकल व्हावी अशी भावना आहे. त्यादृष्टीने इतर पर्याय देताना भाजप प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. पुण्याच्या हितासाठी नगररचना क्षेत्रातील विविध तज्ञांची मते जाणून घेऊन भाजपची ठोस भूमिका ठरवली जाईल आणि पक्षाच्या वतीने दिनांक 22 जून पूर्वी विकास आराखड्याला हरकत नोंदवली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने आर्थिक तरतूदही करणे आवश्यक आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. विकास आराखड्यातील उपसूचना व्यक्तीसमोर ठेवून करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी एकही उपसूचना दिली नसल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार मान्यवरांना देण्यात आला. 2011चा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आणि विद्यार्थी सहाय्यक समितीला, तर 2012चा पुरस्कार काझी मुश्ताक अहमद आणि मुस्लिम समाज प्रबोधन संस्थेला महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपमहापौर दीपक मानकर, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, शहर सुधारणा समितीच्या अध्यक्ष लता राजगुरू आदी यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे म्हणाले, माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा पुरस्कार आहे. कोरोनावर आझाद यांनी केलेले लिखाण अप्रतिम आहे. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांनी मुस्लिम समाजातील आत्मसन्मान जागा केला, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थी सहाय्यक समितीला उपमहापौर दीपक मानकर यांनी यावेळी 11,000 रुपयांची देणगी दिली.
शहरातील वाढत्या चोरीच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरात साखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे, मात्र त्यांना पकडण्यास पोलीस अपयशी ठरले आहेत. पोलिसांना जमत नसल्यास शिवसैनिकांचे गस्ती पथक तयार करून त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे यांनी दिला. शहरात साखळी चोरटे धुडगूस घालत असून महिलांचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटना रोज घडत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे. अद्याप हे चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने ग्रामदैवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहर उपप्रमुख नगरसेवक प्रशांत बदे, विभाग प्रमुख संतोष भूतकर, बाळा ओसवाल, काका कुलकर्णी, विशाल धनवडे, राहुल पारखे, युवा सेनेचे किरण साळी, दत्ता मारणे, मोहन परदेशी, प्रतीक मेहता, कैलास चातंदर, अनिल जाधव, जगदीश भणगे, भूषण काबदुले, रमेश जाधव, दत्तात्रय भिसे, राहुल जाधव, देवा खाडेकर, अविनाश बेडेकर, आबा साबळे, अशोक कदम, नंदू काळे, महिला आघाडीच्या अश्विनी शिंदे, जयश्री भणगे, मनीषा धारणे, विजया मोहिते, मनीषा जाधव आदींसह अनेक शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते. स्वयंघोषित संघटनांमुळे विधायक चळवळीचे नुकसान झाले, असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले. साहित्य कला यात्री संस्थेतर्फे दिला जाणारा उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल आणि व्यंकटेश्वरा प्रॉपर्टीचे उमेश हरपळे यांना उल्हास पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. तर नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मरियप्पा चलवादी, देवाचे उरळी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि राजेंद्र कृष्णाजी शेवाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉक्टर सतीश देसाई, बारामती मित्रमंडळाच्या अध्यक्षा शर्मिला पवार, प्राध्यापक रामनाथ चव्हाण, नम्रता जाधव, राजेंद्र गायकवाड उपस्थित होते. यावेळी किरण भिलारे यांच्या लोकशाही काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. उल्हास पवार म्हणाले, हल्ली सर्वत्र स्वयंघोषित संघटना आणि संस्थांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे विधायक हेतूने सुरू केलेल्या चळवळीचे नुकसान होते. संघटना या प्रबोधनाचे काम करतील तेव्हा जनआंदोलनाला अर्थ प्राप्त होईल. संघटनेच्या माध्यमातून प्रबोधन केल्यास एखादे विधायक आंदोलन उभे राहते. मात्र हल्ली प्रबोधन कमी दिसून येते आणि नुसतीच आंदोलने होतात. प्रत्येक क्षेत्रात चांगली आणि वाईट माणसे असतातच. माणसाने विवेक जागृत ठेवला पाहिजे. कृष्णकुमार गोयल म्हणाले, यशस्वी माणसाच्या वाट्याला अतोनात कष्ट आहेत. मात्र यश मिळवण्यासाठी सरळ मार्गाचा वापर करावा. अहोरात्र मेहनत, आई वडिलांचे ऋण यामुळे यशस्वी होऊ शकलो. शर्मिला पवार म्हणाल्या, कुणीही एका रात्रीत यशस्वी होत नाही. आत्मबळावर स्वतः कमवलेल्या पैशातूनच चांगले उद्योजक निर्माण होतात. अभिनेता संजय दत्तची एरोडा कारागृहात रवानगी करण्यात आली. मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यात बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी शरण आलेला अभिनेता संजय दत्त याला आज पहाटे एरोडा कारागृहात हलवण्यात आले. संजय दत्तला ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून एरोडा कारागृहात आणण्यात आले. या प्रकरणी संजय दत्त 16 मे रोजी न्यायालयात शरण आला होता. संजयला 5 वर्षे शिक्षा भोगायची आहे. त्यापैकी 551 दिवस त्याने यापूर्वीच कारागृहात काढले आहेत. उर्वरित 3.5 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी गुरुवारी त्याला ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. तेथे त्याला 6 दिवस ठेवण्यात आले. कारागृहाबाहेर असलेला मीडियाच्या प्रतिनिधींचा विळखा व फॅन्समुळे अखेर संजय दत्तला आज पहाटे 4च्या सुमारास एरोडा येथे कमालीची गुप्तता पाळत आणण्यात आले. त्यामुळे संजय दत्त आता पुढील शिक्षा एरोडा कारागृहात भोगणार आहे. संजयला न्यायालयात भागवत गीता, रामायण वाचण्याची परवानगी देण्यात आली आहे. संजयने यापूर्वी आपल्याला एरोडा कारागृहात शरण येण्यासाठी याचिका दाखल केली होती, पण त्याने स्वतःच याचिका नंतर मागे घेतली होती. संजय दत्तची बहीण आणि खासदार प्रिया दत्त यांनी मंगळवारी सायंकाळी कारागृहात जाऊन त्याची भेट घेतली. संगीत नाटकांनीच महाराष्ट्राचा कान घडवला आहे, असे प्रतिपादन मराठी संगीत नाट्य अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी केले.
अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल हार्मोनी 2013 या बहुभाषिक संगीत नृत्य नाट्य स्पर्धा महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीत नाटक अभिनेत्री पद्मश्री जयमाला शिलेदार आणि कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते करण्यात आले। शिव के इस रूप के पूजन में आप सभी भी हमारे साथ संगीत मराठी हस्ती जिनके कारण मराठी संगीत नाटक भाव से पद्मश्री जयमाला जी हमारे साथ है। इस महाप्रतियोगिता की शुरुआत करने का मौका मिला। यावेळी अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ, कार्याध्यक्ष श्याम बुर्के, सरचिटणीस हेमंत वाघ, मुकुंद नगरकर व्यासपीठावर उपस्थित होते। पुढे बोलताना कीर्ती शिलेदार म्हणाल्या, महाराष्ट्रातील संगीत नाटकांची परंपरा अतिशय समृद्ध असून महाराष्ट्राचा सांगीतिक काम घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संगीत नाटकांनी घडवले आहे। संगीत नाटकाच्या माध्यमातून शास्त्रीय, लावणी, लोकसंगीत, सुगम संगीत, कर्नाटकी संगीत अशा विविध प्रकारच्या संगीत परंपराची जपवणूक करून रसिकांमध्ये संगीताबद्दलची रुची निर्माण केल्याचे सांगून शिलेदार म्हणाल्या, भारतीय कला प्रकारांचे आत्मा आणि अध्यात्म यांच्याशी अतूट नाते आहे। हे नाते सर्व जगासमोर येणे आवश्यक आहे। धागडधिंगा किंवा बेबाण होणे ही भारतीय संस्कृती नव्हे, तर मन ताळ्यावर ठेवणे ही संस्कृती आहे। अशा शब्दात शिलेदार यांनी आधुनिक संगीतावर टीका केली। तसेच यावेळी विविध नृत्यांनी रसिकांचे मनोरंजन गोल्डमॅनकडून 61 लाखाची खंडणी उकळणाऱ्या शिवसेना उपप्रमुखासह दोघांना अटक करण्यात आली। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यामुळे नगरसेवक पद रद्द झालेल्या सीमा फुगे यांच्या विरोधात तक्रार न करण्यासाठी त्यांचे पती आणि भोसरीतील प्रसिद्ध गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्याकडून तब्बल 61,50,000 रुपयांची खंडणी घेतल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने शिवसेनेचे विभाग प्रमुख अशोक कोतवाल यांच्यासह 2 जणांना अटक केली। या घटनेमुळे पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। अशोक मधुकर कोतवाल आणि मनोज मधुकर कोतवाल असे या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत। या प्रकरणी दत्ता ज्ञानेश्वर फुगे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। अशोक कोतवाल यांच्या पत्नी सारिका कोतवाल यांनी शिवसेनेच्या उमेदवार म्हणून भोसरी गावठाण प्रभागातून सीमा फुगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। त्यात पराभव झाल्यानंतर सारिका कोतवाल यांनी सीमा फुगे यांनी जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा आक्षेप घेत त्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे। त्या संदर्भातील चौकशीत फुगे यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची निवड रद्द झाली। तसेच त्यांच्या विरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा देखील नोंदवला गेला आहे। दरम्यान मनोज कोतवाल आणि अशोक कोतवाल यांनी दत्ता फुगे यांना सीमा फुगे यांनी दिलेले बनावट जात प्रमाणपत्र महापालिका आणि निवडणूक आयोग यांच्याकडे देऊन तुमची तक्रार करू, त्यामुळे तुमच्या पत्नीचे नगरसेवक पद रद्द होईल ही तक्रार न करण्यासाठी त्यांनी दत्ता फुगे यांच्याकडे 1 कोटींची खंडणी मागितली। त्यावेळी घाबरून फुगे यांनी वेळोवेळी त्यांना 61,50,000 रुपये रोख दिले। मात्र तरी देखील अशोक कोतवाल आणि सारिका कोतवाल यांनी केलेल्या तक्रारीनुसार सीमा फुगे यांचे नगरसेवक पद रद्द झाले। त्यामुळे तुम्ही पैसे घेऊनही तक्रार केली, आता मी दिलेले पैसे परत करा अशी मागणी दत्ता फुगे यांनी कोतवाल यांच्याकडे केली। यावर उलटून कोतवाल यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून भिंतीवर फायरिंग केली। दत्ता फुगे यांच्या पोटाला पिस्तूल लावून पुन्हा पैसे मागितल्यास नवरा बायको दोघांनाही ठार मारेन अशी धमकी दिली। उपलब्ध पुरावे पाहून अशोक कोतवाल आणि मनोज कोतवाल यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात खंडणी आणि खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक करण्यात आली। ही कारवाई शहाजी सोळुंके, राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे सचिन सावंत यांनी केली। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।